VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतन्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. सुरू करते गुंतन्या आतुर फिरुनी भाग 27. आधीच आखीव असलेल्या तिच्या डोळ्यात ती आता लावून आलेलं डार्क काजळ आणखीनच जान आणत होतं आणि तिचे डोळे आत्मविश्वासाने चमकत होते. आत्ता तिनं रॉयल ब्लू कलरचा सुंदर चिकनकारी डिझाईन असलेला टॉप आणि खाली व्हाईट कलरची सिगारेट पॅन्ट घातलेली. कपाळावर नेहमीसारखी वेल्वेट रेड टिकली न लावता त्याऐवजी व्हाईट कलरच्या खड्याची टिकली लावलेली आणि केस मोकळे सोडलेले. केतन समोर आज पहिल्यांदाच ती वेगळ्याच अवतारात समोर होती. ती आत येताच एक साईडचे केस मागे घेत त्याला म्हणाली, केतन, माझं झालंय. तुम्ही काय करताय? अजून आवरलं नाहीये तुम्ही? काय हो, आवरा ना. ती त्याला जवळ येत म्हणत होती आणि केतनच्या हातातला फोन कधी बाजूला गेला त्याचं त्यालाच कळलं नव्हतं. केस मागं घेतल्याने कानात घातलेले मॅचिंग त्याच कलरचे इयरिंग्सने सुद्धा नेमकंच त्याचं लक्ष आणखीनच तिच्याकडे वेधलं. तो उठला अगदी भारावल्यासारखाच आणि कसल्याशा अजीब ओढीने तिच्या समोर ओढला गेला. तिचा चेहरा ओंजळीत घेऊन क्षणभर तिलाच निहाळत राहिलेला. ती आता अगदीच समोर होती त्याच्या आणि त्याच्या डोळ्यात आत्ता तिला पाहून जमा झालेले भाव पाहण्यात हरवलेली. तिच्या कोरीव भुवया आता कुठे लक्षात आलेल्या त्याच्या आणि त्यात डोळ्यात भरलेल्या काजळाची लकेर त्याच्या हृदयाच्या आरपार जात होती. न्यूड कलरची जास्त भडक नसलेली तिच्या नाजूक ओठांवर लावलेली लिपस्टिक तिच्या आधीच्याच असलेल्या अस्सल सौंदर्यात आणखीनच भर घालत होती आणि तिच्या चेहऱ्यावरही आज जरा जास्तच ग्लो दिसत होता. 2 दिवसांपूर्वी केलेलं फेशियल बहुतेक आता वर्क करत होतं आणि त्यामुळे ती आपली नेहमीची पर्णी आहे असं त्याला विश्वास करायलाच अवघड जात होतं. तो अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्या ओठांच्या दिशेने झेपावला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतोय तोवर तिनं त्याला बाजूला केलं. आहो, असं काय करताय? आपण बाहेर जाणार आहोत त्यासाठी आवरलंय, ती हसत म्हणाली. काय म्हणजे माझ्यासाठी नाही आवरलं आहेस? तो अस्वस्थ होऊन म्हणाला आणि त्याच्या या बोलण्यावर ती मनमोहक हसली. केतन, असं काय करताय? कृतीकडे जाऊन कशीबशी छान आवरून आले मी आणि तुम्ही हे सगळं घालवलं तर पुन्हा तिला जाऊन काय बोलू? तिच्या चेहऱ्यावर पडलेलं ते गोड प्रश्नचिन्ह आत्ताही त्याला लोभस वाटलं. हे यार, मग तुझ्याकडे का नाही आहे हे मेकअपचं सामान? हो, आज ते सुद्धा आणणार आहे. माझ्या लिपस्टिक्स एक्सपायर झाल्यात. खूप काही घ्यायचं आहे आज, म्हणून तर आवरा म्हणते आणि तुम्ही आरामात बसलाय इथे. ए पर्णी, यार, आज तू खूप गोड दिसते आहेस ग. तू अशीच राहा ना यार, मला अशीच खूप आवडतेस यार तू. तो आत्ताही अगदी उत्कटपणे आणि तिच्याकडे नशिल्या डोळ्यांनी पाहत म्हणाला आणि तिच्या अंगावर रोमांच दवडले. बरं हो, पण आता तयार व्हा ना, लेट नाही का होत आहे? कृती आत्ता येईल आवरून. ए पर्णी, तिला नको ना, आपण दोघेच जाऊया का आज? आणि आज ना बाहेरच जेवून सुद्धा येऊ प्लीज. तो तिला स्वतःकडे खेचत म्हणाला आणि त्याचं असं वागणं पाहून तिच्या हृदयाचा मात्र ठोका क्षणाक्षणाला चुकत होता आणि सोबतच तिच्या चेहऱ्यावर येणारं स्माईल आणखीन गडद होत होतं. अहो, पण आईंनी ऑलरेडी तिला सांगितलं आहे, मग आता असं नको येऊ म्हणून बोलायचं? तिला वाईट नाही का वाटणार? असू दे ना, तशीही तिची मला मदतच होईल, पर्णी त्याला समजावत म्हणाली. एक काय यार पर्णी, आज मी स्वतःहून तुला चल म्हणतोय सोबत, तर तू आहेस की? मग आता इथून पुढे जाऊच की आपण सोबत. मी इथेच आहे आणि तुम्हीही तर इथेच आहात. आजचा दिवस फक्त तिला घेऊन जाऊ. बरं बाबा, ओके, तो बारीक तोंड करत पुढे तिला म्हणाला. बट आत्ता मला ॲटलिस्ट एक किस तरी दे. फुटफुटत तिला आणखी जवळ खेचत तो तिच्या ओठांकडे पुन्हा निघालेला आणि ती मात्र त्याला दूर करत होती.
आणि ती त्याला जितकी दूर करेल तो तितक्याच तीव्रतेने तिला जवळ जाण्यासाठी आसुसत होता. दोघांची त्यांच्याही नकळत मस्ती सुरू झालेली. पण काय यार, एकदाच. ओके ओके, तुम्ही थोडं शांत राहाल का केतन? आणि आधी तयार व्हा बरं, मी इथेच आहे. तिने तिचा आवाज वाढवला तसा एकदम गरीब बिचारा चेहरा करत तो तिथेच ठेवलेली ट्राउझर घालू लागला. पर्णी त्यालाच निहाळत होती. त्याची हीच ओढधर तिला हवी होती. आत्ता त्यांना माझ्यापासून दूर नाही होऊ देणार, मनाशी म्हणत असताना तिला आता त्याला असं पाहून गालात हसू येत होतं. एक क्षणाला अंगावर परफ्यूम मारून बेडवरचा फोन उचलत आणि आठवणीने वॉलेट खिशात ठेवून तो अखेर वळला आणि आता पर्णी एकदम समोर होती. झालंय माझं, चल निघायचं आता. तो तसाच बारीक चेहरा करून म्हणाला तसं पर्णीने त्याचा चेहरा ओंजळीत घेतला. केतन, रागवलात? सॉरी ना, ती तिच्या मादक आवाजात म्हणाली. तिच्या या विचारण्यावर तो रुसल्यासारखा खाली पाहत होता आणि पर्णीने मात्र टाचा उंच करत हळुवारपणे त्याच्या ओठांवर ओठ टेकवले. एक क्षणाला तिची हीच कृती त्याला प्रचंड आनंद देऊन गेली होती, पण तेवढ्याने त्याचं समाधान अर्थात होणार नव्हतं. आणि तिच्या या कृतीने त्याने तिला आणखी जवळ खेचलं. तो अधिक ओढीने आणखी तिच्याकडे चाललेला एवढ्या दारावर टकटक झाली. तुमचं दोघांचं आवरून झालं असेल तर निघायचं का? कृती बाहेर उभी होती आणि तिचा आवाज होता. मग मात्र त्याला बाजूला व्हावंच लागलं. हो हो, झालंय अगं कृती, चला. तिने मोठे डोळे करत त्याला खुणावलं आणि एकवार आरशात पाहत केस नीट करू लागली. तेवढ्यातूनही त्याने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली. मी बाहेर आहे, कॅब बुक करतो आहे, ये पटकन, म्हणत तो लगेचच बाहेर निघून गेला. ती मात्र त्याचं हे प्रत्येक वागणं आठवून शरीरावर उठणारे रोमांच अनुभवत होती. पर्णीने यावेळी अनारकली आणि पंजाबी ड्रेसपेक्षा वेगळे कपडे घेण्याचा निर्धार केलेला. आत्ताही तिने बऱ्यापैकी वेस्टर्न कपडे चूज केले. त्यावर मॅचिंग ॲक्सेसरीज, शूज आणि सँडलही निवडले. तशी आधी तिला माहिती होतीच, कृतीही तिला सध्याच्या फॅशननुसार बऱ्याच गोष्टी सुचवत होती. कपडे आणि फुटवेअर्स घेतल्यानंतर तिने स्वतःसाठी मेकअपचं साहित्य आणि लिपस्टिकच्या काही निवडक शेड्सही घेतल्या आणि अखेर ते तिघे एका हॉटेलमध्ये जेवायला आले. केतनने जेवणाची ऑर्डर करेपर्यंत कृती आणि पर्णी फ्रेश व्हायला गेल्या होत्या. ऑर्डर यायला वेळ असल्याने त्याने सवयीने खिशातला मोबाईल काढला आणि आता कुठे त्याने मोबाईलमध्ये पाहिलं, तो चक्क कियाराला रिप्लाय करायचं विसरूनच गेलेला. क्लोथिंगचं बिल करताना हे त्याच्या लक्षात आलेलं, पण पर्णीसमोर त्याने तसं करणं प्रकर्षाने टाळलेलं. आणि आता पाहतो तर तिनं केतनचा रिप्लाय नाही पाहून तिने त्याला बरेच मेसेज पाठवलेले. केतन, बोलत का नाही आहेस? बिझी आहेस का? काय रे, इथे मी काळजी करत बसले तुमची आणि तू रिप्लायही करेना झाला आहेस. पुन्हा भांडला तर नाहीस ना पर्णीशी? सगळं ठीक आहे ना? तिचे एवढे आलेले मेसेज पाहून केतनने तिला अखेर रिप्लाय करायला घेतला. हो, सगळं ठीक आहे, मी बोलतो नंतर. केतनने एवढाच मेसेज टाईप केला आणि समोरून कृती आणि पर्णी येताना दिसल्या तसं त्याने आवर्त घेतलं. मेसेज करून मोबाईल पॉकेटमध्ये ठेवला. त्या दोघे येताच केतन फ्रेश व्हायला गेला आणि माघारी परतताच तो येऊन पुन्हा पर्णी शेजारी बसला. काय मग पर्णी, आता खुश आहेस ना? झाली ना मनासारखी खरेदी? तिने गोड स्मित दिला. हो, ऑफकोर्स झालीच असणार ना ती खुश, कारण वहिनीची आज चांगलीच मजा आहे. तुझा खिसा जो रिकामा झालाय. यावर दोघीही खळखळून हसल्या आणि एवढ्यात केतनला फोन कॉल येऊ लागला. केतनने मोबाईल खिशातून काढला तर कौस्तुभचा फोन कॉल येत होता. बोल ना कौस्तुभ, काय म्हणत आहेस? आला का पर्णीचा मोबाईल? हो आलाय, तेच सांगायला फोन केला होता की डिलिव्हरी मिळाली आहे. ओके, प्लीज तेवढा नीट सेट करून ठेवशील कौस्तुभ? हो रे, ठेवतो, तू नको काळजी करू. ठीक आहे मग, चल मी ठेवतो फोन, म्हणत केतनने फोन ठेवला आणि पर्णीला म्हणाला, पर्णी, आलाय बघ तुझा मोबाईल. ओ हो ना, थँक्यू केतन. ओ वा, म्हणजे मोबाईल पण आज आला तुझा. म्हणजे वहिनी, खरंच मज्जा आहे बाबा तुझी आज. आणि ते बघ, जेवणही आलंय.
खूप खूप भूक लागली आहे यार, म्हणत कृती हात चोळू लागली. आणि आता वेटर जेवण सर्व करू लागला होता. केतनने त्याचा मोबाईल नेमका उजव्या साईडला ठेवलेला, जिथं पर्णी बसलेली. ए भैया, काय रे, तुझ्या फोनचा काही उपयोग आहे का? एवढे छान फिरलोय, एखादी सेल्फी तर काढ, कृती म्हणाली. आणि पर्णीला कृतीच्या बोलण्यावरून आठवलं, काल कियारानेही असाच केतन सोबतचा सेल्फी तिच्या स्टेटसला ठेवलेला. हो केतन, काढा ना प्लीज, आपलाही सेल्फी काढूया ना आपण. हो ओके, काढतो. यांचं सर्व करून तर होऊ दे, म्हणत वेटरचं होईपर्यंत तो थांबला. आणि वेटरचं सर्व करून होताच त्याने तिघांचा सेल्फी काढला. बस झालं लगेच? अरे काय रे, वहिनीसोबत सुद्धा काढ की एखादा, कृती म्हणाली. हो मलाही काढायचं आहे, पर्णी बारीक तोंड करत म्हणाली. ओके काढतो, म्हणत स्मित करत केतनने पुन्हा कॅमेऱ्याची विंडो ओपन केली आणि पर्णीने त्याचा हात पकडत त्यावर तिचा चेहरा टेकून छान पोज देत स्माईल दिला. एक सुंदर फोटो मोबाईलमध्ये कॅप्चर झाला. माझ्याकडे पण द्या ना केतन, मीही एक काढते, पर्णी असं म्हणाली. आणि त्यानेही लगेचच तिच्याकडे फोन दिला. पर्णीने तिच्या उजव्या साईडला मोबाईल पकडत अँगल पकडू लागली होती. एवढ्यात कियाराचे मेसेज लागोपाठ आले. कुठे आहेस यार, किती वेळ लावत असतोस रिप्लायला, आय हेट यू, जा आता मी बोलणारच नाहीये. पर्णीला ते मेसेज पाहून अगदी हृदयात सल उमटली, कारण तिला असं वाटलं की तो आताही आपल्यासोबत असून तिच्याशीच बोलतोय. तिने एकवार केतनकडे पाहिलं. तिच्या नजरेतली सल त्यालाही कळली आणि त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव आले. पण खरं तर तो आत्ता तिच्याशी बोलतच नव्हता. आणि कियारा हा प्राणी असा होता, कधी कोणत्या वेळेला काय रिप्लाय करेल याची शाश्वती त्यालाही नव्हती. खरं तर सगळंच मिनिंगलेस होतं, पण पर्णीला ते कुठं माहिती होतं. तिला मात्र हे सगळं मिनिंगफुल वाटत होतं. तिने सरळ सेल्फी घ्यायचंच थांबवलं आणि केतनकडे मोबाईल दिला. जेवण आले, काढून नंतर सेल्फी, कशी बशी स्मित करत तिने खाली पाहून जेवायला सुरुवात केली. केतननेही मोबाईल आता डाव्या साईडला ठेवला, तेही पालता करून. सगळं किती छान सुरू होतं, पण त्या कियाराच्या एका मेसेजने पर्णीच्या आनंदावर विरजण पडलेलं. तिला उगाच हर्ट होऊ लागलेलं. आणि केतन पुढे पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं की आता पर्णीला काय आणि कसं समजवायचं. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघितलं, पर्णी आणि केतनच्या आनंदात पुन्हा एकदा मिठाचा खडा पडलाय. बघूया केतन आता तिला कसं समजावतोय ते पुढच्या भागात. त्यासाठी ऐकत राहा गुंतवण्या आतुर फिरोनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.